ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिराहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम. सुप्रभात मंडळी. श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. अध्यात्म कलियुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, हे वर्ष राशी भविष्य आपण नवीनच सुरुवात केलेली आपल्या चॅनेलवरती. जर अजूनपर्यंत आपण हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल आणि कुठल्या ग्रुप मार्फत ही लिंक शेअर करून आपल्याला जर हे दिसत असेल तर शक्यतो आपण सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढील के राशी भविष्य आहे जे साप्ताहिक असतं, आपलं दैनिक राशी भविष्य असतं, हे आपल्याला नीट पाहता येईल. आपल्या आयुष्यामध्ये त्याचं मार्गदर्शन करून घेऊन काही आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. जर आपल्याला राशी भविष्य आवडले किंवा पटत असेल तर नक्की एक लाईक करा. खाली श्री स्वामी समर्थ शिवा श्री गुरुदेव दत्त हे कमेंटमध्ये लिहा. ह्याच्यामुळे महाराजांची आपल्यावर कृपा दृष्टी होईल, माझ्यावरती सुद्धा होईल आणि मला आणि चांगली प्रेरणा मिळेल की आपल्यापर्यंत चांगल्या चांगल्या गोष्टी पोहोचवाव्या. तर आपण हे आता 2024 हे वर्ष वृश्चिक राशीला कसं जाणार आहे समजून घेणार आहोत. त्यापूर्वी आपण याचे गुणदोष किंवा वर्णन जे माझ्या अभ्यासानुसार येणाऱ्या प्रत्येक जातकानुसार किंवा मी घेतलेला अनुभव याप्रमाणे जे काही लिहिलं आहे त्याप्रमाणे मी आपल्याला सांगणार आहे, वाचून दाखवणार. जर पटत असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करा. चला तर सुरू करूया वृश्चिक राशीचे गुणदोष आणि वर्णन. ग्रह मालिकेमध्ये वृश्चिक राशी 8वी रास येते. या राशीचे स्वामी मंगळ महाराज आहेत. मेष आणि वृश्चिक राशीचे स्वामी मंगळ आहेत आणि वृश्चिक राशीचे मंगळ असल्या कारणाने यांच्यात एक प्रकारची वेगळी धडाडी, चांगल्या गोष्टी, चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टींचे ह्यांना कसं नुकसान होतं आणि लोक कशी गैरफायदा घेतात यांच्या स्वभावानुसार, याबद्दल आपण आता बोलूया. आता या राशीचे चिन्ह, इतर चिन्हांबद्दल मी बोललो नाही, पण या राशीच्या चिन्हाबद्दल मी बोलतोय की या राशीचं चिन्ह विंचूच का ठेवलेले आहे किंवा विंचूचाच आकार का आहे या वृश्चिक राशीला, हे जर आपण नीट जाणून घेतलं तर आपण वृश्चिक राशीला जाणू शकता, त्याचे महत्व जाणू शकता. तर कसं आहे, विंचू चिन्हाप्रमाणे बहुतांश गुण यांच्यामध्ये नित्य आढळून येतात. म्हणजे विंचूमध्ये जे गुण आहेत, आता तुम्हाला विंचूचा एकच गुण माहिती आहे की तो डंक मारतो, हेच माहिती आहे, पण त्याच्या पाठचं तुम्हाला माहिती नाही. आता कसं आहे ते तुम्हाला सांगतो, त्याच्या पाठचं पण सांगतो तुम्हाला. आता विंचूचा डंक मारणं हाच गुण आपल्याला नित्य आढळून येतात, पण त्याच्यामध्ये काय आहे सकारात्मक गुण, ते म्हणजे आपल्या पिल्लासाठी आपल्या पूर्ण शरीराचं विंचू त्याग करतो. प्रत्येक विंचू मादी जी आहे ती पिल्ल झाल्यानंतर ती पिल्ल तिच्यावरती अंगावर बसतात आणि तिलाच खातात. तुम्हाला माहित नसेल, कदाचित नवीन असेल तुमच्यासाठी ही गोष्ट, पण नीट जर तुम्ही गुगलवरती, याच्यात गुगल गुरु आहेत भरपूर, ऍस्ट्रो गुरुही भरपूर आहेत, तसं आपल्या एखाद्या गुरुच्या माध्यमातून आपण ते जाणून घेतलं तर आपल्याला सर्च केलं तर कळेल की विंचवाचे गुणधर्म वगैरे काय, तर थोड्या बहुतांश गुण त्याच्यात आढळून येतात. तर पिल्लासाठी आपल्या पूर्ण शरीराचा त्याग करून त्यागवृत्ती, परंतु नकारात्मक विचार केला असता समोरील व्यक्तीच्या भावना न समजता डंक मारणे हा सुद्धा यांच्यामध्ये गुण आहे. डंक मारणे तर लक्षात आलंच, पिल्लांसाठी आपल्या शरीराचा पूर्ण त्याग करते, त्यागवृत्ती आहे. परंतु विचार न करता समोरच्या व्यक्तीला सतत डंक मारणे किंवा टोचून बोलणे, समोरच्याच्या भावना न समजून घेता बोलणे, हे कदाचित त्यांच्यातला एक अवगुण असू शकतो. नकारात्मक विचार केला असता समोरील व्यक्तीच्या भावना न समजता डंक मारणे. शरीर यष्टी सडपातळ, परंतु त्यातही वंश परंपरेनुसार आलेले कपाळ, नाक, डोळे यातील साम्य आपल्याला दिसून येतात. म्हणजे यांचे आई वडील जे काय असतील त्यांच्यासारखंच सेम टू सेम चेहरा वगैरे असतो, तशी छाप पडलेली असेल, तसाच म्हणजे ती पुढे वृश्चिक राशीची पोरं किंवा त्यांची लोक ही ओळखता येतात की बाबा अमुक अमुकाचा मुलगा असेल, अमुक अमुकाचा बाबा असेल, किंवा अशा सगळ्या गोष्टी चेहऱ्यावरनं पटकन कळून येतात. साधारणतः चेहरेपट्टी, नाक, डोळे वगैरे हे सर्व सामान्य त्यांच्यामध्ये म्हणजे वंश परंपरानेच आलेले असतात. कपाळ, नाक, डोळे वगैरे दिसून येतात. दुसऱ्याच्या मनाला लागेल असे बोलणारा, समोरील परिस्थिती पाहून निरनिराळ्या वेगवेगळ्या मत प्रकट करणारा, उदाहरणार्थ वारा येईल तसे सूप धरणे ह्या राशीला उत्तम जमते. आता कसं आहे, याच्यामध्ये हे शब्द का मांडले आहेत, तर वेळे प्रसंगानुसार ना हे फिरतात, यांचे मत परिवर्तन होतात, यांचं बोलणं सुद्धा चेंज होतं. ह्या काही गोष्टी यांच्या आलेल्या समोरच्या घटनेनुसार चेंज होतात. म्हणजे तटस्थ राहतीलच असं नाहीये, आपल्या गोष्टीवरती तटस्थच राहतील असं नाहीये, हे बदलूही शकतात. दाखवताना मात्र आपण तटस्थ असेच विचार करणार, मी असाच डिसिप्लिन करणार आहे, पण ह्यांच्या वेळी जेव्हा एखादी गोष्ट येते ना तेव्हा यांचं डिसिप्लिन वगैरे सगळं जातं कुठेतरी.
आणि त्यावेळी मात्र ते ऍडजस्टमेंट करायला जातात. त्यावेळी समोरील व्यक्तीला ह्यांचा राग, वृश्चिक राशीच्या जातकाचा राग किंवा त्यांच्या सराउंडिंग असलेल्या लोकांना त्याच्यावरती राग हा त्यामुळे येतो. कारण जे बोलतात त्यावेळी ते प्रत्येक वेळी ते करतीलच असं नाही, तर आपले वेगवेगळे मत प्रकट करतात. आणि समोरच्या व्यक्तीला जर यांच्या मनात एखाद्या व्यक्तीबद्दल जरा सुद्धा प्रेम नाही किंवा काय वाटत असेल ना, तर त्या व्यक्तीकडे सतत झगडणारच, विरोधातच बोलायचं, त्यांनी चांगलं बोलेल्यामध्ये काहीतरी वाकडच शोधून काढायचं, असं सुद्धा यांच्यामध्ये गुण दिसून येतो. विद्या संपन्न, हुशार, साहसी परंतु हलक्या कानाचा अशा या व्यक्तीच्या संधी साधू लोक चांगला फायदा घेतात. आता काय सांगतो मी, ते विद्या संपन्न आहे, हुशार आहे, त्या हुशारीचा किंवा त्यांनी घेतलेल्या विद्येचा त्यांना उपयोग होईल असंच नाही, कुठेतरी वेगळीच काहीतरी कामं करणार. का तर चांगलं काम जरी मिळालं असेल तर ते अर्ध्यावर सोडून येणार. का तर ह्यांच्या मनाप्रमाणे होत नाहीये, ह्यांचं तिथे कोण वरिष्ठ ऐकत नाहीये किंवा ह्यांच्या समोर आजूबाजूची लोक यांच्या मनासारखं वागत नाहीयेत. अशामुळे कदाचित ती असलेली नोकरी सुद्धा सोडून येतील, असलेलं काम सुद्धा सोडून येतील, व्यवसाय सुद्धा सोडून येतील, दुसरं काहीतरी परत स्वतंत्र करायला लागतील. म्हणजे ह्या विद्येचा यांना उपयोग होईलच असा नाही. साहसी परंतु हलक्या कानाचे का म्हटलंय, तर पटकन कोणीतरी काय सांगितलं की ऐकणार आहे. एखाद्याबद्दल जर वाईट मत यांच्या कानात कोणीतरी घातलं की त्याचा विचार न करता त्या समोरच्या व्यक्ती सांगितलं ऐकणार आणि त्याच्याबद्दल आपलं मत तयार करून घेऊन मग ते गिरवत राहणार आणि ती व्यक्ती तशीच असं समजून घेऊन त्याच्याबद्दल आपलं मत वेगळं करणार. आता ह्यांच्या ह्याच वाईट दोषामुळे जी बाकीची लोक असतात ना, ती बरोबर वृश्चिक राशीचा फायदा करून घेतात. म्हणजे ह्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवतात आणि गोळ्या मारतात. कोणाला काय सांगायचं असेल, कोणाला काय बोलायचंय, कोणाला काय करायचंय, त्यावेळी ह्यांच्या कानात जे घालणार, एखादी व्यक्ती यांच्या कानात येऊन, म्हणजे ह्यांना ओळखलंय ना, चांगला यांचा अभ्यास कोणी केलेला आहे सराउंडिंग यांच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांनी, मित्र असून दे, मैत्रीण असून दे, आई वडील असून दे, भाऊ भाई असून दे, कोणी यांची जी लोक आहेत याला ओळखणारी, ह्या जातकाला ह्याच्या गुणदोषासहित ज्यांनी ओळखलंय ना, ती व्यक्ती बरोबर त्या कामासाठी यांच्या कानात काहीतरी घालणार आणि तो मग ते घोळून ठेवणार आणि मग हा व्यक्ती त्यांच्याशी भांडणार. म्हणजे दुसरी लोक संधी साधूपणा यांच्याकडनं करून घेतात. संधी साधू लोक यांचा चांगलाच फायदा घेतात. प्रामाणिक व्यक्तींना कदाचित थोडे आवडतच नाही, संधी साधू लोक यांना कदाचित थोडे आवडतात, असाही यांचा गुण असतो. आणि अशा वृत्तीमुळे यांना बरा कोण चांगला कोण काय हे कळायला तयार असत नाही, वाईट कोण हे लक्षात येत नाही. अशा जातकांची, वृश्चिक राशीच्या जातकांची, आणि शक्यतो वृश्चिक चंद्र राशी आणि लग्न राशी असेल तर ह्या कटाक्षाने आपल्याला गोष्टी जाणून येतील. पुन्हा पुन्हा मी प्रत्येक वेळी ते सांगतो की आपली चंद्र राशी वृश्चिक असेल आणि इतर राशी जर वेगवेगळी असेल तर हे गुणदोष मॅच, म्हणजे प्लस आणि प्लस होतात किंवा त्याच्यातले अर्धे याच्यातले अर्धे, ही व्यक्ती जराशी वेगळी दिसायला सुद्धा म्हणजे मी सांगतोय तसंच ती वृश्चिक राशीची व्यक्ती असेलच, जातक असं असेल नसेल तर लग्नानुसार बदलतील, नक्षत्रानुसार बदलतील. आता ज्येष्ठ नक्षत्र आणि अनुराधा नक्षत्रामध्ये खूप फरक आहे. ज्येष्ठ नक्षत्राचा तर भयंकरच आहे, अनुराधाचं थोडं वेगळंच आहे. आणि दुसरा चरण, 3 चरण जी आहेत म्हणजे 9 चरण याच्यामध्ये येतात, 2-2.5 नक्षत्र येतात, त्यानुसार आणि लग्नानुसार यांचा स्वभाव बदलत जातो. वेगवेगळा सुद्धा याच्यात तुम्हाला अनुभव वेगवेगळा येऊ शकतो. तर अशामुळे यांचे मित्र थोडे कमीच असतात, अशा व्यक्तींचे मित्र थोडे कमीच असतात. आणि अशा व्यक्तींना जी लोक मदत करतात की नाही, याचाच ही लोक घात करतात किंवा घात करतात. मीन्स कसं होतं, आता एखाद्या पदापर्यंत एखाद्या व्यक्तीने यांना नेलं असेल ना, त्याच व्यक्तीबद्दल यांच्या मनात निगेटिव्ह जास्त यायला लागतं आणि तीच व्यक्ती यांची शत्रू आहे असं समजून घेऊन त्याचा विरोध करत राहतील आणि सतत त्याचाच विरोध हे करत राहतील. अशा काही गोष्टी यांच्या बाबतीत घडत राहतात. म्हणजे ह्या गोष्टी यांच्या बाबतीत घडतात. आता एकंदरीत काय होतं या राशीचं, वाईटालाही वाईटच असतात, सडतोड उत्तर पाडून तोडणे वगैरे जमतं, पण चांगली लोक सुद्धा यांना वाईट व्हायला लागतात. मग ह्यांच्या दृष्टीने चांगली व्यक्ती कोण हे शोधून काढणं खूप कठीण असतं. जे ह्यांच्या फायद्याच्या ठरतील ना, प्रामाणिक असून सुद्धा यांच्या फायद्याचे नाही आहेत ते वाईट आहेत, आणि जे प्रामाणिक नाहीत आणि यांच्या बरोबरचे आहेत त्यांना मदत करतात तर ती व्यक्ती बरी. अशा काही गोष्टी यांच्या बाबतीत आढळून येतात. आता हे नक्कीच मी सांगितल्याप्रमाणे नक्षत्रावरून आहे, लग्न राशीवरून सुद्धा आहे. आता वृश्चिक राशीच्या जातकांच्या लोकांचे, ज्येष्ठा किंवा अनुराधा अशा नक्षत्राचे लहानपणी शक्यतो आरोग्य तितक्याचे बरे असत नाही. अशक्तपणा असणे, सतत एखादी व्याधी जडणे, एखादे काहीतरी त्रास होणे, अशामुळे यांचं आरोग्य थोडंसं बिघडलेलं असतं लहानपणापासून. नंतर त्यांना आरोग्य चांगलं लाभतं आणि लहानपणी आई वडिलांपासून लांब राहण्याचे सुद्धा प्रसंग यांच्या वागण्यामुळे किंवा काही गोष्टी घडल्यामुळे, काही घटना घडल्यामुळे यांना घरापासून थोडंसं लांब राहावं लागतं लहान वयात. आयुष्याच्या जेव्हा खरंच आयुष्यात त्यांना गरज असते लोकांची, त्याच वेळी यांना कदाचित लांब राहावं सुद्धा लागतं. ह्या वृश्चिक राशीच्या बाबतीत खूप घडलेलं आहे. बहुतांशी लहानपणी त्यांना घरापासून लांब राहावं लागतं. कुटुंबातील सदस्य व नातेवाईक यांच्यापेक्षा बाहेरील मित्र परिवार यांच्यासाठी खूप छान असतो असं त्यांना वाटतं. घरातले आपले खूप वाईट आहेत, दुश्मन आहेत, आणि जे काय मित्रमंडळी आहेत आणि जो काय मित्र परिवार आहे हा फक्त यांच्या हिताचा विचार करणारा असं यांना वाटतं. का त्यांची हाजी करतात, ह्यांच्या प्रत्येक गोष्टीला होकार देतात. आणि चुकीचं म्हटलं तरी ते त्या स्वतःच्या फायद्यासाठी ह्याला हा म्हणतात, चांगलं म्हणतात, म्हणून कदाचित ह्या लोकांना बाहेरील लोक चांगले वाटतात आणि घरातले लोक शत्रू वाटत राहतात. आता ह्या व्यक्तींचं शिक्षण
आणि नोकरी व्यवसाय यांचा ताळमेळ कधीच बसलेला आपल्याला दिसणार नाही. आणि अशाचमुळे कदाचित त्यांना त्या गोष्टीमध्ये स्पष्टता येत नाही किंवा अमुक अमुक शिकलाय तर अमुक अमुक एक गोष्ट होईल. जर यांचा मंगळ प्रधान असेल तर हेच व्यक्ती कदाचित तुम्हाला पोलीस खात्यामध्ये, गुप्तहेर खात्यामध्ये, आर्मीमध्ये किंवा डिफेन्समध्ये ज्या ज्या काही गोष्टी संरक्षणात आहेत त्या ठिकाणी उत्तम पैकी काम करू शकतात आणि या ठिकाणी उत्तम असतात. ते कमांडिंग चांगलं असतं. त्यांना स्वच्छताच्या बाबतीत हे स्वतः सुद्धा स्वच्छ राहतात. त्यांना सगळ्या गोष्टी टॉप टिप लागतात. तिथे जरा काही आता ज्येष्ठ नक्षत्राचा जरासा वेगळा प्रकार आहे. त्यांना सराउंडिंग जरासं स्वच्छ लागतं, स्वच्छ ठेवण्याचाही स्वतः प्रयत्न करतात. आणि दुसऱ्याने जरा सुद्धा म्हणजे ह्यांचं कसं असतं, ह्यांना कळतंय ना त्यात तत्परतेने दुसऱ्यालाही कळायला पाहिजे. हे मात्र चुकीचं आहे. आता देवाच्या कृपेने तुमच्याकडे विद्या चांगली आहे, बुद्धिमत्ता चांगली आहे, तुम्हाला पटकन सांगितलेलं कळत आहे गोष्ट करेल, पण ती दुसऱ्यालाही तितकीच पटकन कळावी हे मात्र जो विचार आहे की किंवा हा गोष्ट आहे ना हे मात्र थोडंसं चुकीचं ठरतं. आणि त्यामुळे समोरील व्यक्तींची याचं पटत नाही. समोरील व्यक्तींना आपला गुरु किंवा आपला आयडल किंवा ह्यांचं बद्दल काही शिकण्याबद्दल किंवा ह्यांच्यासारखं व्हावं असं कोणाला वाटत नाही. म्हणजे एखाद्या ठराविक पोस्टवर या चांगल्या असतील ना तर ह्यांच्यासारखं व्हावं असं कोणाला वाटणार, कारण ह्यांचे ते विचार त्या व्यक्तीला पटतीलच असे नाही. आता प्रामाणिकतेच्या बाबतीत ह्या गोष्टी खरंच ही व्यक्ती वृश्चिक राशीची प्रामाणिक असते. अति प्रामाणिक असते म्हणून कदाचित यांना काही दोष लागतात. अति प्रामाणिक असतात त्यामुळे कदाचित यांना घरातली लोक मान्य करत नाहीत. अति प्रामाणिक असतात म्हणून घेऊन यांना कदाचित यश सुद्धा मिळत नाही. कारण कसं असतं, कालाय तस्मै नमः, काळानुसार आपण वागणं खूप गरजेचं आहे. अपडेट राहणं खूप गरजेचं आहे. खूप काही गोष्टी आयुष्यामध्ये बदलत असतात, संसारामध्ये बदलत असतात, जगात बदलत असतात. त्यानुसार आपण अपडेट राहणं खूप गरजेचं आहे. आणि जी व्यक्ती ही वृश्चिक राशीची अपडेट होत आहे प्रत्येक वेळी ना त्यांचा उत्कर्ष सुद्धा अपडेट होत आहे. त्यांना उत्कर्ष सुद्धा होत आहे आणि त्यांना दिसून आहे सगळीच व्यक्ती वाईट नाही आहे, परंतु जे अपडेट व्हायला मागत नाहीये, जुन्याची कास धरूनच आहे, नव्याकडे पाहतच नाही, अशी मात्र भुरसटलेले विचार असलेले किंवा कुचकट विचार किंवा बॅकवर्ड विचार म्हणतो आपण, खूप हे अशा विचारात जे आहेत त्यांचीच उन्नती होत नाही. पण जे लोक अपडेट आहेत, नवीन नवीन काहीतरी आपल्यामध्ये आत्मसात करत आहेत, आपल्या व्यवसायामध्ये, आपल्या व्यवहारामध्ये, आपल्या नोकरीमध्ये शिकण्याबद्दल, तर ही व्यक्ती निश्चितच एक ठराविक चांगल्या जागेवर जाऊन पोहोचते. आणि कधीही ही व्यक्ती की नाही यश घ्यायला मागत नाही. चांगल्या कामाचं यश पटकन आपण स्वतःकडे ओढून घेत नाही किंवा मागत नाही. लोक त्यांना त्यांच्या प्रामाणिकपणाप्रमाणे त्यांचं जे केलेलं आहे खऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याप्रमाणे लोकांना प्रामाणिकपणे त्यांना यश देतात, त्यांना मान सन्मान देतात, पदवी देतात, गोष्टी करतात. ह्यांना हे पाहिजेच असं असत नाही. ह्यांना फक्त आपल्या मनासारखं सगळ्या गोष्टी व्हाव्या, त्या होत असतील तर हे बरे, नाहीतर ह्यांना सगळं ते वाईट. अशा काही गोष्टी या वृश्चिक जातकाच्या बाबतीत घडत असतात. तर सर्वसाधारण माझा अभ्यास, मला कळालेले सडावरी माझे मित्रमैत्रिणी असलेले, आता कसं आहे मीच म्हणतोय म्हणून तुम्ही असे आहात असं मी कुठेही उल्लेख केलेला नाहीये. मी एक ज्योतिषी, संशय वृत्ती म्हणजे संशोधन वृत्ती आणि जे बघत असतो, जे टिपलेलं असतं, जे माझ्याकडे अनुभव आलेला आहे त्यानुसार मी हे गुणदोष वाचलेला, अभ्यास केलेला वर्ण सांगितलेला आहे. हा तुम्हाला पटतीलच असं नाही आणि पटावे असंही माझं काही मत नाही. जर पटत असतील तर याच्यातल्या तुमच्या चांगल्या गुणांबरोबर जे वाईट गुण सुद्धा आहेत ना याच्यावरती जर आपण सुधारण्याचा प्रयत्न केला, मुळातच सगळ्यांचा स्वभाव सुधारण्याच्या दृष्टीने असत नाही, बदल नको असतो. जर केला तर कदाचित माझ्या या अभ्यासाचा आपल्याला थोडा बहुत फायदा होईल, फरक पडेल आणि आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला आणि चांगल्या गोष्टी घडवून घेता येईल. चला तर सुरू करूया 2024 हे वृश्चिक राशीला कसे असेल. आता जाणून घेऊया 2024 हे वृश्चिक राशीचे कसे असेल. हे वर्ष आपल्याला पुन्हा एकदा मागील वर्षाप्रमाणेच थोडेसे कष्टदायक ठरू शकते. जर मागील घडलेल्या गोष्टींना आपण अजूनही घडलेल्या गोष्टीतून अजूनही जर आपण काही धडे घेतले नसतील किंवा एक्झाम्पल काही घेतले नसेल, काही शिकलं नसेल ना, तर पुन्हा आपल्याला नवीन धडा शिकावा लागू शकतो किंवा शिकावा लागेल. मी काय सांगतो तुमच्या लक्षात आलं असेल की मागच्या वर्षी आपल्या आयुष्यात ज्या काही गोष्टी घडल्या त्या कुठल्या चुकांमुळे घडल्या, कशामुळे घडल्या, त्याला कारणीभूत कोण होतं, आपल्याकडनं काही चुकलं का, ह्याचा जर अभ्यास करून आपण जर आता पुढे जगत असाल किंवा जगणार असाल किंवा वागणार असाल तर पुन्हा त्या अडचणी येणार नाहीत आणि आपल्याला पुन्हा तसा त्रास होणार नाही. परंतु इतकं घडूनही जर आपण काही शिकला नसेल, इतकं घडूनही आपल्यात जर काही परिवर्तन झालेलं नसेल तर पुन्हा नियती आपल्याला तोच धडा शिकवू शकते. थोडक्यात मी काय सांगते आपल्या लक्षात आलं असेल, खूप विस्तार करून सांगत नाहीये. जर आपण खरंच वृश्चिक राशीचे असाल आणि जर घडलेलं असेल काही तर आपल्याला ते कळेल. घडलेल्या घटनेतून आपल्याला जर परिवर्तन झालं असेल तर नक्कीच चांगले फळ मिळेल, आपल्याला मिळतील, चांगले फळ मिळतील. कुटुंबामध्ये द्विधा मनस्थिती करणारे अशा काही गोष्टी घडत राहतील. आता काय घडतील म्हणजे काय प्रश्न उपस्थित होतील याबद्दल आपण जाणून.
आता एक वेळ कुटुंबामध्ये कसं असतील, आपले जर दोन भाग केले, आता दोन भाग काय आपल्या आयुष्यामध्ये, जर आई असेल तर आई आणि पत्नी असेल तर पत्नी, वडील असतील तर वडील किंवा मुलगा असेल तर मुलगा. तर ह्यांच्या दोघांच्या विचारामुळे किंवा ह्यांच्या दोघांच्या वागण्यामुळे आपल्याला द्विधा मनस्थिती होईल, सँडविच होणार आहे आपल्या ह्याच्यामध्ये. त्यांचं एक मत असेल, ह्यांचं एक मत असेल आणि त्यानुसार आपण कोणाला नक्की न्याय द्यावा, कोणाबरोबर राहावे, कोणाबद्दल बोलावे, कोणाला मदत करावी, कोणाचे सहकार्य मानावे किंवा घ्यावे, या सगळ्या गोष्टीतून आपल्याला एक प्रकारची द्विधा मनस्थिती तयार होऊ शकते. असे काही पेचाचे प्रसंग आपल्या आयुष्यामध्ये 2024 ला सुरुवात होती. आता त्यावेळी जर आपण न्यायिक वृत्तीने जर नीट वागला आणि सत्याची बाजू धरली, सत्यतेने वागला, तर मात्र आपण याच्यातून अलगद बाहेर पडू शकता. पण इथे जर आपण थोडंसं कर्तृत्वाला मान न देता भावनिक वृत्तीने किंवा भावनिक प्रकारे जर निर्णय घेतला किंवा वागला, तर पुढे आपल्याला भावनावश होऊन घेऊन दुःखच भोगावे लागणार आहे, कर्तृत्वाला मान न दिल्यामुळे किंवा कर्तृत्वामुळे न वागल्यामुळे. तर ह्या ठिकाणी जर आपण बॅलन्सिंग ठेवलं ना व्यवस्थित, या कौटुंबातील सांगतोय, व्यवसाय किंवा नोकरीच्या ठिकाणी नंतरचा भाग आहे, सेम आहे, तो कसा तेही तुम्हाला सांगतो. तर कुटुंबाच्या ठिकाणी जर असा भाग होत असेल आपल्यासोबत, तर आतापासूनच आपण न्यायिक वृत्तीने वागा, जो सत्य आहे त्याच्याच बाजूने राहा. आता नोकरीच्या आणि व्यवसायाच्या ठिकाणी काय होणार आहे, सेम असंच होणार आहे. वरिष्ठ आणि सहकर्मी, वरिष्ठ सांगतील एक, आपल्याला सहकर्मींबरोबर वागावं लागेल एक. सहकर्मींचं वागणं, त्यांचं चांगली गोष्टी किंवा याच्यातून जे काय निर्माण होणार आहे त्याच्यातून जो त्रास, त्याच्यातून पुन्हा आपल्याला या ठिकाणी असलेल्या वरिष्ठांचा त्रास, ह्यांच्या दोघांमध्ये आपल्याला काहीतरी गुंतवलं जाईल. वरिष्ठ तुम्हाला सांगतील नाही तू हे असं कर, यांच्याकडनं असं करून घे, असं झायलाच पाहिजे किंवा टार्गेट देते. किंवा सहकर्मी आहेत, त्या सहकर्मींकडनं किती काम होत आहे, ते किती करतायत, कसं आहे आपल्याला माहिती असं नाही, तुम्ही त्याच्यावर प्रेशर घालू शकणार नाही. तर अशा काही गोष्टी व्यवसायाच्या ठिकाणी आणि अशाच काही गोष्टी आपल्या कुटुंबाच्या ठिकाणी होतील. या ठिकाणी बॅलन्सिंग करून आपण स्पष्ट बोलला, स्पष्ट वागला आणि स्पष्टतेने त्याच्याकडे बघितलं, भावनावश न होता, तर नक्कीच आपल्याला याच्यात लाभ होऊ शकतो. याच्यातून आम्ही अलगत आपण बाहेर येऊ शकतात, मात करू शकतात. बाकीच्या सर्व अडचणी आपल्या चांगल्या रीतीने आपण सांभाळून हाताळू शकता. नोकरीच्या ठिकाणी सुद्धा, व्यवसायाच्या ठिकाणी ह्याच गोष्टी करणार आहे. पद टिकवण्यासाठी, आपले पद टिकवण्यासाठी आपल्याला अडचणी येत राहतील. ते पद टिकवण्यासाठी जर आपण न्यायिक वृत्तीने वागलात किंवा न्याय दिला चांगला त्या गोष्टीला, तर त्याच्यातून ते पद सुद्धा आपलं सदर राहील, म्हणजे त्याच्यातून कोणी काय हलवू शकणार नाही किंवा पदातून वरून आपल्याला कोणी उठवणार नाही. तर अशा काही गोष्टी असतात. प्रामाणिकपणे काम करून आपल्या पदाचा गैरवापर होणार नाही याची मात्र आपण पदोपदी प्रत्येक वेळी काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आपल्याला देवाच्या कृपेने चांगलं जर पद मिळालंय, कुठल्याही ठिकाणी असून दे, सार्वजनिक ठिकाणी असून दे, कौटुंबिक ठिकाणी असून दे किंवा नोकरीच्या व्यवसायाच्या ठिकाणी चांगलं पद मिळालं ना, तर त्याचा आपण गैरवापर करू नका. कोणावरती हुकुमशाही करायला जाऊ नका, हुकुमशाहीने वागायला जाऊ नका. हुकुमशाहीने वागून हुकुमशाही केल्याने कदाचित आपले नाते तुटतील, पदाचा गैरवापर होईल आणि आपल्याला त्याची योग्य वेळी शिक्षाही भोगावीच लागेल. त्याबद्दल आपण काळजी घेणं खूप गरजेचं आहे. तसे कोणावर आपल्याकडनं अन्याय होणार नाही याकडे लक्ष द्यावे. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांची मर्जी सांभाळताना सतत असा प्रयत्न करावा लागणार, सहकर्मीशी प्रेमाने वागा. व्यवसायाच्या ठिकाणी नवीन कर्ज घेणे शक्यतो आपण टाळण्याचा प्रयत्न करा. जर व्यवसायाच्या ठिकाणी आपल्याला नवीन कर्ज घेऊन काय करायचं असेल, तर आपल्याला जमत असेल, आपल्या हद्दीत असेल किंवा आपण त्या गोष्टी करू शकता, तरच एखादं कर्ज वगैरे घ्यायला जा. त्या नोकरीच्या वृद्धीसाठी नवीन कर्ज घेऊन काही करू नका. शक्यतो चांगल्या गोष्टी तिथे बदल करण्याचा प्रयत्न करा. आहे त्या गोष्टीतून नवीन विकत आणून जर करायचं असेल, त्याच्यासाठी खर्च करावा लागत असेल, आपल्याकडे पैसे असेल तोपर्यंत सुद्धा ठीक आहे. पण आपल्या आवाकाच्या बाहेर असेल आणि जास्त धन खर्च करून कर्ज घ्यावा लागत असेल, तर मात्र आपल्याला विचार करणं खूप गरजेचं आहे. भांडवल कशी वृद्धी करता येईल याकडे विचार करायचा आहे, कर्ज घ्यायचा नाहीये. जोडीदाराशी पटणे किंवा पटून घेणे आपल्याला यावर्षी तारेवरची कसरत ठरू शकते. जोडीदारामुळे सतत कुटुंबामध्ये कलहाचे वातावरण निर्माण होऊ शकतात. ज्येष्ठ व्यक्तींना न्याय देणे यात आपल्याला व्यक्तिगत कारणामुळे ज्येष्ठ व्यक्तींना न्याय देणं आपल्याला जमणार नाही किंवा न्यायिक वृत्तीने वागता येणार नाही, अशामुळे काही त्रास होऊ शकतो. अशावेळी आपण कर्तृत्व व न्याय याला जास्त महत्व देणं खूप गरजेचं आहे. संततीकडून आपल्याला हवा तसा यावर्षी प्रतिसाद मिळणार नाही. जर संततीचं शिक्षण पूर्ण झालं आहे आणि नोकरी करते, त्याच्यातून आपल्याला काहीतरी फायदा हवा असेल किंवा मदत हवी असेल तरी मिळणार नाही. शिक्षण घेत असेल तर उत्तम रीतीने चांगल्या प्रकारे ते शिक्षण घेणार नाही, त्याच्याबद्दल तुम्हाला टेन्शन होईल. किंवा लहान आहे किंवा त्यांच्या आरोग्याबद्दल, म्हणजे संतती बाबतीतून आपल्याला हवा तसा आपल्याला रिस्पॉन्स मिळणार नाही किंवा थोडे नाराज राहाल आपण संततीच्या बाबतीत. त्यांच्या आरोग्य किंवा शिक्षणाबद्दल सतत आपल्याला चिंता सतावत राहील. एप्रिल नंतर विवाह इच्छुकांचे विवाह ठरतील, परंतु कुठल्या ना कुठल्या गोष्टीतून आपल्याला तडजोडी करावी लागेल. आता विवाह जुळताना सुद्धा काय होणार आहे, कदाचित आपल्याला लांब गावची नको असेल तर तीच तशीच व्यक्ती मिळेल, किंवा नोकरी नको आहे व्यवसायवाली पाहिजे तर त्याच्या विरुद्धच काहीतरी होईल. म्हणजे मनाविरुद्ध मनोवृत्तानुसारिणी मिळणार नाही.
आपला एक मंत्र आहे पत्नी मिळण्यासाठी, पत्नी मनोरम देही मनोवृत्त्यानुसारिणी तारिणी दुर्ग संसारम सागरस्य पुरोद्भवम. मला पत्नी कशी मिळावी, सागरातून सुद्धा आपला संसार उभारणारी मिळावी. आपल्याला पती कसा मिळावा, सागरातून सुद्धा आपल्याला उभारणार मिळतं. तर मनोवृत्तानुसारिणी जो हा शब्द आहे तो इथे लागू पडतो. तर मनोवृत्त्यानुसारिणी मिळणं थोडंसं आपल्याला कठीण जाऊ शकतं. तडजोडीने आपल्याला विवाह करावा लागू शकतो. आता विद्यार्थी वर्गाला अभ्यासासाठी अधिक कष्ट घ्यावे लागणार आहेत. जुने राहिलेले विषय पुन्हा आपण नव्याने सोडू शकता, सोडवण्याचा प्रयत्न करा, त्यात नक्कीच आपल्याला यश मिळेल. प्रौढ असाल, एखादा विषय आपल्याला करायचा, एखादी डिग्री पूर्ण करायची, त्याच्या सुद्धा आपण अभ्यासासाठी प्रयत्न केला तर नक्कीच ती डिग्री सुद्धा आपल्याला मिळू शकते. आपल्याला किती यश मिळाले किंवा लाभ झाला तरी आपण या वर्षी संतुष्ट व असमाधानी असा. आता हे कशामुळे असेल ते सांगता येत नाही. सर्व गोष्टी आपल्या मनाप्रमाणे जरी आपल्याला मिळाल्या, समजा नोकरी सुद्धा मिळाली, संतती झाली, जरी संतती आपल्या मनाप्रमाणे वागत असेल किंवा पैसा अडका सुद्धा तरी असेल, तर कुठला तरी एक असमाधानीपणा कायम आपल्याला दिसून येत राहील. याचे कारण फक्त आपली मानसिकता असू शकते, आपण लक्षात ठेवा. आरोग्याच्या बाबतीत ऍसिडिटी, पित्त या संबंधित आपल्याला आजार वाढू शकतात. पित्ताचे याचे खडे किंवा नेत्रविकार सुद्धा, चष्म्याचा नंबर सुद्धा वाढू शकतो किंवा डोळ्या संबंधित एखादं शस्त्रक्रिया वगैरे अशा काही गोष्टी, डोळ्याला मार लागणे अशा काही गोष्टी होऊ शकतात. तर त्या ठिकाणी आपण हलगर्जीपणा करू नका, सावध. आता प्रौढ व्यक्तींचे नेत्रविकार वाढू शकतात. यावेळी प्रौढ व्यक्तींचे नेत्रविकार होऊ शकतात, नेत्रविकार वाढू शकतात, चष्म्याचा नंबर वाढू शकतो. आता गुप्त शत्रूंपासून आपल्याला त्रास होणार आहे. तो कसा होणार आहे माहितीये? आपल्याच एखाद्या छोट्या चुकीमुळे, म्हणजे आयते खोलीत त्यांच्या हातात दिल्यासारखं होणार, आग लावायला सगळीकडे. आता अशा काही गोष्टीतून गुप्त शत्रूंना आपण हे देणार नाही, प्रसंग देणार नाही किंवा त्यांना तसा अवधी देणार नाही. असं वागणं आपल्याला खूप गरजेचं आहे. त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष ठेवून आपण राहा. आणि एखाद्याला दिलेले वचन न पाळू शकणे, एखादा प्रॉमिस किंवा एखादा टार्गेट न करू शकणे, त्यामुळे कदाचित आपलं नाव बदनामी होऊ शकते किंवा मानहानी सुद्धा या गोष्टीतून होऊ शकते. त्यामुळे शक्यतो आपण ह्या वर्षी किंवा आधीही कोणाला ह्या वर्षी पूर्ण करणारे असे एखादा संकल्प केला असेल किंवा एखाद्याला वचन दिलं असेल, प्रॉमिस केले असेल, तर शक्यतो कदाचित एखाद्याचे घेतलेले खर्च आपण ह्या वर्षी देतो किंवा ह्या काळात देतो असं जर म्हटलं असेल तर कटाक्षाने ते देणे पाळणे खूप गरजेचं आहे. या सर्व गोष्टी जर लक्षात घेतले तर हे वर्ष आपल्यासाठी खूप छान असणार आहे. मेन पॉईंट्स आपल्याला सांगितले. ह्याच गोष्टीतून आपल्याला मानसिक त्रास वगैरे काय होऊ शकतो. आता हे वर्ष अधिक चांगले जाण्यासाठी, सुफल व सफल होण्यासाठी श्री गणेशाची उपासना करणे आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. महिन्यातून 2दा जे व्रत येते, विनायकी येतं, संकष्टी येतं, हे व्रत आपण शक्यतो पाळा, उपास करा. जमत असेल तर गणपतीच्या मंदिरामध्ये जा. त्या ठिकाणी आपल्याला जर अभिषेक वगैरे संकष्टीला किंवा विनायकीला करता येत असेल तर आपण तो करा. याच्यातून, या गणेश उपासनातून आपल्याला नक्कीच मार्गदर्शन मिळेल. वेळोवेळी आपल्यापेक्षा कनिष्ठ व्यक्तीच आपल्या आयुष्यामध्ये येऊन आपल्याला मार्गदर्शन करून जाईल. ज्याला आपण क्षुल्लक समजतात. समजा आपण आता अडचणीत सापडला आहात, टेन्शन मध्ये आहात, काय करू कळत नाही, त्यावेळी अचानक आपल्या केबिन मध्ये चहा आणणारा सुद्धा व्यक्ती किंवा आपण ज्याच्या टपरीवर चहा प्यायला जातो किंवा क्षुल्लक कारणात, क्षुल्लक म्हणजे खूप कनिष्ठ आहेत, आपल्या हेतूने ते काहीच नाही, अशी व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये त्यावेळी येईल किंवा त्या दिवशी येईल आणि काहीतरी गोष्ट सांगून मार्गदर्शन करून आपल्याला त्याच्यातून, त्या प्रसंगातून बाहेर काढण्यासाठी मदत होऊ शकते. म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनातून, त्यांनी दिलेल्या एक्झाम्पलवर म्हणजे काहीतरी क्लू देऊन जातील आणि त्यातून सुद्धा आपल्या कनिष्ठ व्यक्तींकडनं आपल्याला शिकायला मिळेल. त्यामुळे कोणालाही कमी लेखू नका. अयोग्यम पुरुषो नास्ति. प्रत्येक पुरुषाला, प्रत्येक व्यक्तीला देवाने काही ना काहीतरी चांगले गुण दिलेले आहेत. ते वेळीच ओळखणे आणि त्याचा आपल्या जीवनात चांगल्या प्रकारे फायदा करून घेणे आणि त्यांच्या गुणांना वाव देणे, हेच खूप महत्वाचे असते. तर सर्वसाधारण हे 2024 हे चांगले आपल्याला पुन्हा काहीतरी शिकवणारे असेल, पुन्हा काहीतरी चांगले घडवणारे असेल. परंतु आपण याच्यातून निराशात्मक भावना घेऊ नका, नेगेटिव्ह गोष्टी घेऊ नका, चांगल्या गोष्टी घ्या, याच्यातून शिका आणि आपले उदाहरण लोकांपर्यंत सुद्धा द्या. हे वर्ष आपल्यासाठी अधिक चांगले जाण्यासाठी मी गणपतीला आतापासूनच प्रार्थना करतो. धन्यवाद.